पुढच्या संस्थेकडे आपण वळूया. आता मॅट्रिकच्या पोलनुसार देखील महायुतीलाच बहुमत मिळेल असा अंदाज आहे. त्यामध्ये भाजपला 89 ते 101 जागा, शिंदे गटाला 37 ते 45 जागा. तर या ठिकाणी आपण बघतोय काँग्रेसला 39 ते 47 जागा मिळण्याचा अंदाज सध्या व्यक्त केला जातोय. आतापर्यंत आपण 3 संस्थांचे एक्झिट पोल जे आहे त्याचा आढावा घेतलेला आहे आणि या तिन्ही संस्थांच्या एक्झिट पोलमध्ये महायुतीचीच सत्ता येणार असं कुठेतरी चित्र निर्माण करण्यात आलेलं आहे, बघायला मिळते. मात्र हे आकडे संभाव्य आहे, अर्थात अंदाज आहे. बघा, मॅट्रिक्सनुसार भाजपला 89 ते 101 जागा, शिंदे गटाला 37 ते 45 जागा, अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला 17 ते 26 जागा. मात्र महाविकास आघाडीकडे बघितलं तर काँग्रेसला 39 ते 47 जागा, ठाकरे गटाला 21 ते 29 जागा, तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला 35 ते 43 जागा मिळण्याचा अंदाज आहे. मॅट्रिक्सचा हा एक्झिट पोल. म्हणजेच आपण एकंदर चित्र पाहिलं तर महायुतीला 150 ते 170 जागा मिळतील असा अंदाज आहे, तर महाविकास आघाडीला 110 ते 130 जागा मिळतील असा अंदाज आहे. मात्र इतरांना देखील या ठिकाणी 8 ते 10 जागा मिळू शकतात, ज्यामध्ये इतर काही लहान पक्ष आणि अपक्षांचा सुद्धा समावेश आहे. त्यांना 8 ते 10 जागा मिळण्याचा अंदाज या ठिकाणी व्यक्त केला जातोय.